श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते। कैलासवासी शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचा जन्म 1 जून 1958 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील बुरहाननगर येथे झाला। त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते। कैलासवासी कर्डिले यांनी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी याकरिता महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय, आश्रमशाळा सुरू केल्या। त्यांनी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केले होते। त्यांनी नगर तालुका बाणेश्वर दूध उत्पादक संघाची स्थापना केली होती। राहुरी मतदारसंघातील अंगणवाड्या, नळ पाणी पुरवठा योजना, समाज मंदिरे, व्यापारी संकुले इत्यादी विकास कामे करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते। कैलासवासी कर्डिले सन 1995, 1999, 2004, 2009, 2014 व 2024 असे 6 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते। त्यांनी सन 2002 ते 2004 या कालावधीत बंदरे व मत्स्य व्यवसाय, जलसंधारण, वने, महिला व बालविकास, भूकंप पुनर्वसन व मदत कार्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते। अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुःखद निधन झाले। कैलासवासी महादेवराव सुकाजी शिवणकर यांचा जन्म 9 एप्रिल 1940 रोजी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे झाला। त्यांचे शिक्षण MA पर्यंत झाले होते। कैलासवासी शिवणकर यांनी आणीबाणी विरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता। त्यात त्यांना कारावासही सोसावा लागला होता। त्यांनी ग्रामोत्थान शिक्षण संस्थेची स्थापना करून माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय सुरू केली। आमगाव आदर्श वाचनालयाचे संस्थापक, आमगाव खरेदी विक्री सहकारी संघाचे सचिव, जनता अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक संचालक, अंबिका सहकारी संस्था व अंबिका खांडसरी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते। आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी त्यांनी आमगाव ते नागपूर पदयात्रा काढली होती। शेतकरी कर्जमुक्ती, मिसिसिपी जंगलाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता। कैलासवासी शिवणकर हे सन 1978, 1980, 1985, 1995, 1999 असे 5 वेळा आमगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते। ते सन 1989 व 2004 असे 2 वेळा चिमूर मतदारसंघातून लोकसभेवरही निर्वाचित झाले होते। त्यांनी मार्च 1995 ते ऑक्टोबर 1999 या कालावधीत पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास, वित्त व नियोजन खात्याचे मंत्री म्हणूनही उत्तम कार्य केले होते। तसेच त्यांनी विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर कार्य केले होते। अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुःखद निधन झाले। कैलासवासी